काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष आणि भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले। काल हे अमानुष हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। अतिरेक्यांनी पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडल्या। देशाच्या इतिहासातील सगळ्यात अमानवी घटनांपैकी एक घटना म्हणून या घटनेची इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल। या घटनेचं वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल श्रीनगर येथे धाव घेतली। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींची चौकशी केली। डोंबिवली आणि पनवेल तसंच पुणे येथीलही काही पर्यटक आहेत, त्यांचं शव आज तातडीने महाराष्ट्रात आणण्यात आलं आहे। दरम्यान परदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तातडीने मायदेशी येण्याचा निर्णय घेतला। या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही, त्यांना सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या कठीण प्रसंगात अमेरिका भारतासह असल्याचं म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची निंदा केली आहे। दरम्यान NIA ला या घटनेचा तपास सोपवण्यात आला असून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून अतिरेक्यांचे रेखाचित्र देखील प्रस्तुत करण्यात आलं आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।